प्राधिकरणाचे माननीय कार्यकारी अभियंता हनुमंत मासाळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत व त्यांचा संपूर्ण स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे। ज्या काय आपल्या तक्रारी आहेत त्यांच्याकडे आज आपण द्यायच्या या दृष्टीने कातेसाहेबांच्या वतीने हा प्रयत्न या ठिकाणी होत आहे। आपल्याला माहितीसाठी सांगतो की या दुसऱ्या ठिकाणी ट्रान्झिट स्कॅममध्ये चांगल्या पक्क्या इमारतीमध्ये 300 फुटाच्या घरामध्ये ट्रान्झिट स्कॅममध्ये ज्या पद्धतीने SRA प्रकल्प रखडले गेलेले आहेत आणि रहिवाशांची ज्या पद्धतीने हालत विकासकांनी आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेला तनपुरे साहेब हे पुष्पहार अर्पण करतील। यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की यानंतर परम भारतीय गणेश शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे। या ठिकाणी माननीय मासाळ साहेब यांना मी विनंती करतो की आपण बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यानंतर इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला तहसीलदार जगताप साहेब हे पुष्पहार अर्पण करतील। मी तुषार काते यांना विनंती करतो की महादेव तुषार काते यांना विनंती करतो की आपण राजेश्री ताईंचं पण स्वागत करायचे। त्यांनाही स्टेजवरती येण्याची अपुरी पडणार आहे एवढी समस्या आहे। सर बसा सर बसा माहिती आहे की समस्या सर्वांचीच आहे। पहिली समस्या अशी आहे की पात्र अपात्र म्हणजे मुंबई महानगरपालिकेची जागा असते ती मुंबई महानगरपालिका पात्र अपात्र करत असते। कलेक्टरची जागा आहे ती पात्र अपात्राची आणि त्यामध्ये एखादी खोली कुणी विकली आणि विकल्यानंतर जो विकत घेतले ज्यांनी पैसे दिले अशा जे अधिकारी जे झोपडपट्टी धारक आहेत त्या झोपडपट्टी धारकाचं नावावरती खोल्या होत नाही आहे। ही मोठी समस्या चेंबूरमध्ये आहे। आता बिल्डरचं जर बोलायचं तर काही लोकांनी बिल्डरांनी 10-10 वर्ष झोपडी त्यांना अर्ध भाडं दिलेलं आहे अर्ध भाडं देत नाही आहे। काही झोपड्या खाली झालेल्या आहेत पण काही रहिवासी आडीबाजी करून त्यांच्या खोलीत घेत आहे। जे बिल्डर खरंच काम करत नाही त्या बिल्डरांना बदली करून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते गृहनिर्माण मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आमचे दुसरे उपमुख्यमंत्री पवार मॅडम यांच्या सर्वांच्या आदेशाने माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या समजले की समस्या भरपूर आहे। काही ठिकाणी 20 वर्ष झाली आहेत बिल्डरनी काम घेतलेलं आहे त्या 20 वर्षात त्यांनी काहीच केलं नाही आहे। काही 15 वर्ष काही 10 वर्ष काही तिथले सत्यनारायण सोसायटीचे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी बनवलेले आहे आणि त्यांना राहण्यासाठी तिथे रूम द्या आणि तोंडी सुद्धा बोलून घ्या एवढंच या प्रसंगी सांगतो। ज्या ज्या कंप्लेंट आहेत त्या कंप्लेंट आपण सांगायच्या आहेत आणि दुसरी विनंती करतो की ही मीटिंग झाली म्हणून काय परत येणार असं नाही आहे। परत आपण त्यांना बोलू परत समस्या आपल्या ऐकून घेऊ। परत त्या झोपडपट्टीला बिल्डरनी ट्रान्झिट कॅम्प बांधला होता त्याला 15 वर्ष झाली आणि तो ट्रान्झिट कॅम्प अत्यंत खराब झाला। त्या दिवशी त्याला आग लागली। आग लागल्यानंतर मी आमचे मासाळ साहेबांना SRAतून बोलवलं होतं। मासाळ साहेब आणि SRAचे सर्व आलेले आहेत। त्यांचा चावी वाटायचा कार्यक्रम आता होईल
त्यानंतर तुम्ही नाश्ता आलेला आहे, त्यांना नाश्ता आणि चहा घ्यायची आहे सर्वांनी, आणि लाईन लावून आपल्या ज्या कंप्लेंट आहेत त्याचं निवारण करणं गरजेचं आहे. एवढंच या प्रसंगी सांगतो. आमचे एसआरएचे तिडके साहेब, मासाळ साहेब, आमचे जगताप साहेब, सर्व आमच्या रूम नंबर 10 थोड़ा पीछे वो पकड़ने का ही है ना ठीक है यांना चावी देण्यात येत आहे. रूम नंबर मॅडम इथून 616. गोविंद जगताप, थँक्यू अब्दुल रजाक साखरकर. 2 मिनिट. कुलसीत खान. चेंबूर में एसआरए का बहुत गड़बड़ चालू है और 10-10 साल बिल्डरों ने काम रुका के रखा है, 15 साल रुका के, कोई 20 साल में रुका के रखा है. तो बहुत सारा कंप्लेंट मेरे पास 1.5 बरस हो गया मेरे को चुन के आके. 1.5 बरस में हम लोग ने बहुत सारा कंप्लेंट आया, इसलिए मैं आज एसआरए के सभी अधिकारी को इधर बुलाया है और सभी को जिसका भी कंप्लेंट रहेगा वो बिल्डर के अगेंस्ट रहेगा, किसको झोपड़ा नहीं मिलता है, किसका पात्र नहीं हो रहा है, किसको खरीदी किया है उसका पात्र नहीं हो रहा है, ऐसा बहुत सारा कंप्लेंट पब्लिक का है. इसलिए आज एसआरए के लोगों के सामने पब्लिक को बुलाया है. तो डायरेक्ट कंप्लेंट कर सकते हैं क्योंकि सभी को एसआरए में जाने को मिलता नहीं है. तो आज अपना जो एसआरए के सभी हमारे मासाल साहब है, हनुमंत मासाल साहब है और सभी साहब इधर आए हैं और जो भी कंप्लेंट पब्लिक का रहेगा वो कंप्लेंट वो सुनेंगे. सुनने में आया कि यहाँ पे 3-4 बिल्डरों की आपस में थोड़ी सी खींचातानी चल रही है. अभी खींचातानी तो चलती रहेगी लेकिन पब्लिक को घर चाहिए ना. उनके आपस में झगड़े में पब्लिक का नुकसान हो रहा है ना, बहुत सारा नुकसान पब्लिक का हो रहा है. करते